अध्यक्ष महोदय मला सगळ्यांना लाज वाटलं पाहिजे. लाज. संभाजी राजांची शौर्याची गाथा गायली जात होती. आदित्य ठाकरे, भास्करराव जाधव तुम्ही, वडट्टीवार तुम्ही, जयंत पाटील तुम्ही त्या ठिकाणी घोषणा देत होतात. संभाजी राजांची शौर्याची गाथा महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत जाऊ नये म्हणून हा संपूर्ण विरोधी पक्ष त्या ठिकाणी गलिच्छ राजकारण करत होता. का? त्या समाजवादी पार्टीच्या त्या आमदारामुळे तुम्ही 2.5 वर्ष सत्तेच्या काळात होतात. काय कारण होतं? लाज वाटली पाहिजे तुम्हाला. लाज वाटली पाहिजे. लाज. अरे राजकारणामध्ये मुद्दे विरोध करायला अनेक मिळतील, गलिच्छ राजकारण करायला देखील मुद्दे मिळतील, पण छत्रपती शिवरायांचा जेव्हा शब्द येईल, तो विषय ज्यावेळेस येईल, तर या देशाची अपेक्षा आहे, राज्याची अपेक्षा आहे की सगळे पक्ष एक दिलाने उभे राहिले पाहिजे. काल या सदनात आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब बोलायला उभे राहिले. ते वीर संभाजी राजांचं शौर्य सांगत होते. काय करत होता विरोधी पक्ष? काय करत होते पहिल्या बाकावरचे सगळे नेते? काय करत होते? जे अध्यक्ष महोदय आजही ते फुटेज काढून पहा. आदरणीय एकनाथ शिंदे साहेब संभाजी महाराजांची गौरवाची गाथा या सभागृहात मांडत होते. संभाजी राजे कशा वीरच सांगत होते. आनंद वाटला असता तुम्ही जर पुढे येऊन बोलला असतात की होय आमचे संभाजीराजे शूर होते. तुम्ही या ठिकाणी घोषणा देत होतात. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. लाज वाटली पाहिजे. लाज. व्हिडिओमध्ये नाहीये तुम्ही सगळे गोंधळ घालत होतात. व्हिडिओमध्ये उभाटाचे नेते आदित्य ठाकरे, जयंत पाटील, भास्करराव, वडट्टीवार तुम्ही सगळे गोंधळ घालत होतात. आमदार राम कदम साहेब, छत्रपती शिवाजी महाराज आपण वेगळ्या त्यांच्या शौर्याची गाथा राज्यपालांच्या अभिभाषणावर बोला. अध्यक्ष महोदय पुन्हा एकदा सांगेन, निक्षून सांगेन, याला सगळ्यांना लाज वाटलं पाहिजे. लाज. रेकॉर्डवरून काढलं जाईल. अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये सन्मान्य सदस्य राम कदम यांनी माजी मुख्यमंत्री सन्मान्य उद्धव साहेब ठाकरे यांचं वारंवार नाव घेतलं, वारंवार वाटेल ते आरोप केले. काय करावं, काय मी तुमच्यासमोर डोकं फोडावं? मी सांगत होतो पॉइंट ऑफ ऑर्डर. सभागृहामध्ये माजी अध्यक्ष इथं दिलीपराव वळसे पाटील बसलेत, आज तुमच्या सरकारच्या बाजूला असतील, पण संसदीय कार्याची बूज म्हणून त्यांनी कबूल केलं पाहिजे खरं की खोटं. ज्या माणसाला, ज्या सदस्याला, ज्या व्यक्तीला, ज्या प्रतिष्ठित व्यक्तीला या सभागृहामध्ये येऊन आपल्यावर झालेल्या आरोपाचा खुलासा करता येत नाही, त्याचा नामोल्लेख या सभागृहामध्ये होता कामा नये. हा नियम आहे की नाही? ही प्रथा आहे की नाही? आणि हे पावित्र्य पाळलं गेलंय की नाही? काय करावं आम्ही? आणि सुधीर भाऊ आहेत, बाकी तुम्ही एक आहात, पण तुमच्याबद्दल मला तर वाईट वाटलं मंत्री महोदय. तुम्ही अध्यक्षांना गप्प सांगत होता आणि त्यांना बोलू द्या म्हणून सांगत होतात. हे बरोबर नाही मंत्री महोदय, हे बरोबर नाही. आणि काय करावं आम्ही काय करायला पाहिजे? अध्यक्ष महोदयांना आता गप्प राहायला सांगा, त्यांना गप्प राहायला सांगा. अध्यक्ष महोदया, राम कदम साहेब बसा. आपण बसा. भास्करराव जाधव साहेब, मी आपल्याला सांगितलं की काही चुकीचं बोललं गेलं असेल तर रेकॉर्ड तपासून रेकॉर्डवरून काढलं जाईल. नाही अध्यक्ष महोदय ऐका जरा, आपण आता दोघांनी बोलूया, त्यांना जरा गप्प राहायला सांगा. अध्यक्ष महोदय बसा कदम साहेब बसा. तुमचं भाषण चालू असताना त्यांना 3दा बसवलं मी. कशाला उगाच एवढं ऐकल्यानंतर पण पुन्हा राम कदम करता काय ऐकतात ते? त्यांना ऐकवायचं, त्यांना
त्यांना दुसऱ्यांना ऐकवायचं होतं, पण ते काय एवढे कमी बुद्धीचे नाहीयेत.